अमरावतीत एक अशी घटना घडली जी ऐकून अंगावर काटा येतो. जंगल परिसर, रात्रीची वेळ आणि एका 18 वर्षाच्या मुलीवर झालेला पाशवी अत्याचार. फक्त अत्याचारच नाही तर धमकी, लूट आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग. ही सगळी घटना इतकी भयानक आहे की कायदा आणि सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. नेमकं त्या रात्री काय घडलं, पोलिसांनी काय उघड केलं, पाहूया सविस्तर. ही घटना आहे 28 मार्च 2026च्या रात्रीची. चांदूर रेल्वे ते भानखेडा खुर्द फाटा, जंगल परिसर. पीडित 18 वर्षीय युवती तिच्या मित्रासोबत फिरण्यासाठी आली होती. मात्र काही अज्ञात इसमांनी त्यांना अडवलं आणि इथून सुरू झाला भयावह घटनाक्रम. आरोपींनी त्यांच्याकडील फक्त 120 रुपये लुटले, मित्राला बांधून ठेवलं आणि त्यानंतर त्या युवतीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही तर आरडाओरड केलीस तर तुझ्या मित्राला ठार मारू अशी धमकी दिली गेली. या पाशवी अत्याचारात युवती गंभीर जखमी झाली. घटना इथेच थांबली नाही. आरोपींनी तिचा कपडे घालतानाचा व्हिडिओही काढला आणि पोलिसांकडे गेलीस तर व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली. घटनेनंतर जखमी अवस्थेत युवतीला तिचा मित्र जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेला आणि तिथूनच या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली. महिला पोलिसांनी पीडितेची विचारपूस केली आणि पीडित तरुणीने दिलेल्या वर्णनावरून तपासाला वेग आला. पोलिसांनी अवघ्या काही तासातच 5ही आरोपींना अटक केलं. 3 एप्रिल रोजी आरोपींची ओळख परेड झाली आणि त्यांची ओळख पटली. या प्रकरणात ईश्वर मरसकोल्हे वय वर्ष 34, दिवाकर मरसकोल्हे वय वर्ष 25, प्रमोद वाघाडे वय वर्ष 31, शुभम उर्फ सोमेश्वर वाघाडे वय वर्ष 28 आणि उमेश भोयर वय वर्ष 47 यांना अटक करण्यात आली. यापैकी ईश्वर मरसकोल्हे या आरोपीने युवतीवर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांच्या मते या आरोपींनी यापूर्वीही या मार्गावर लूटमारीचे प्रकार केले असल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप त्याचे खुलासे झाले नाही, कारण अधिकृत तक्रार पोलिसांना प्राप्त झाली नाही. आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यातूनही महत्त्वाचे पुरावे गोळा केले जातील असंही पोलीस उपायुक्त यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान या आरोपींचे फोटो अधिकृतरित्या प्रसिद्ध झाले नसले तरी सोशल मीडियावर काही फोटो स्थानिक वृत्तपत्राने प्रसारित केल्याने ते व्हायरल होत आहेत. पोलिसांचा तपास अजून सुरूच आहे आणि या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का याचाही शोध घेतला जातोय. आरोपी यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नाही तर समाजासाठी एक मोठा इशारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी हीच सर्वांची मागणी आहे. एक प्रकारचा जो सामाजिक किंवा आपल्या कामावरून हे असतो की लवकरात लवकर या घटनेची सगळी माहिती आमच्यापर्यंत येऊ द्यात किंवा आरोपीची नावं आमच्यापर्यंत येऊ द्यात. परंतु आम्ही आपल्याला पहिल्या दिवशीच विनंती केली होती की हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील घटना आहे. त्याच्यामुळे आम्ही आपल्याला विनंती केल्यावरून आपण सर्वांनी जो धीर आणि संयम दाखवला त्याच्याबद्दल मी सर्व मीडियाच्या, प्रेसच्या बांधवांचे, पत्रकार बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो की या तपासामध्ये मीडियाने आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला, शांततेने किंवा संवेदनशीलतेने हा तपास करण्यासाठी. दिनांक 28/3/26 रोजी सायंकाळी 8:30 ते 9:15च्या दरम्यान फिर्यादी पीडिता आणि तिचा मित्र असे या भानखेडा खुर्द फाटा म्हणजे आपला जो चांदूर रेल्वे रोड आहे त्या रोडवरून भानखेडा गावाकडे जाणारा असा रस्त्याचा एक बोर्ड आहे. त्या ठिकाणावर आतमध्ये 100 ते 150 मीटर अंतरावर त्या ठिकाणी ते त्यांच्या दुचाकीवरून फिरण्यासाठी गेलेले होते. त्याचवेळी त्यांना एकूण फिर्यादीप्रमाणे 7 आरोपी, परंतु तपासामध्ये 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. ते 5 आरोपी त्यांनी अडविले आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण करून, काठीने मारहाण केली. फिर्यादीच्या मित्राला दोरीने बांधून ठेवले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडचे 120 रुपये काढून घेतले आणि त्यानंतर त्यापैकी एका आरोपिताने फिर्यादीवर, आरोपी ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे यांनी फिर्यादीवर म्हणजेच पीडितेवर अतिप्रसंग केलेला आहे. या प्रकरणी रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये कलम 189 CR नंबर 189/2026, कलम 70(1), 77, 127(2), 351(2), 310(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणी माननीय CP साहेबांनी स्वतः भेट दिलेली असून
आम्ही दोन्ही डीसीपी श्याम गुगे साहेब, मी, तिसरे डीसीपी आमचे धुमाळ साहेब, क्राईमचे डीसीपी आमचे फुंडकर साहेब, बचाटे साहेब, आणि त्याचबरोबर या पोलीस ठाण्याचे शिरसाट साहेब, नंतर संदीप चव्हाण क्राईमचे, आणि सर्व डीबी स्टाफ फ्रेझरपुराचा आणि इतर आयुक्तालयातील डीबी स्टाफ अशा सर्वांनी त्या ठिकाणी भेट देऊन या गुन्ह्यातील 5 आरोपितांना तात्काळ त्याच दिवशी सकाळी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करून अटक केली. या आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केल्यानंतर ती कपडे घालत असताना पुन्हा तिला धमकी दिली की व्हिडिओ काढला आणि धमकी दिली की आम्ही जर तू हे कुठे सांगितलंस पोलिसांना किंवा पालकांना तर आम्ही तुझा हा व्हिडिओ सार्वजनिक करून तुझी बदनामी करू, अशा पद्धतीची धमकी दिली. त्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सर्व 5ही आरोपींना ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे, दिवाकर श्रीकृष्ण मरसकोल्हे, प्रमोद नारायण वाघाडे, शुभम सोमेश्वर वाघाडे आणि उमेश बेनीराम भोयर अशा 5 आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येऊन पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. या प्रकरणी गुन्ह्यातील वापरलेले हत्यारं, मोबाईल, दुचाक्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आरोपितांची जी ओळख परेडची कारवाई आहे ती सुद्धा माननीय मॅजिस्ट्रेटकडून पूर्ण करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांना अनोळखी होते. फिर्यादीसाठी ते आरोपी अनोळखी असल्यामुळे ओळख परेडची कारवाई करणं गरजेचं होतं, जो की कायद्यातील एक महत्वाचा पुराव्याचा जो आहे प्रकार आहे. त्यामुळे आम्ही आरोपींची नावं ही आज जाहीर केली.